नमस्कार मित्र हो. लेख आहे मी का लिहितो. लेखक किरण एले. अभिवाचन संतोष कुमार गायकवाड. खरं तर मला कधीच कथा लिहायची नव्हती. कविताही मी लिहीन मला कधी वाटलंच नव्हतं. भांडूपसारखी वस्ती जिथे रोजच्या जगण्याचा लढा सकाळी चाळीतल्या एकमेव नळाला येणाऱ्या पाण्याच्या रांगेत सुरू व्हायचा आणि रात्री रस्त्यावर तलवारी घेऊन धावणाऱ्या तरुणांना पाहत संपायचा. तिथे कविता कशी उगवली ते मला आजही कळलं नाही. त्यात मी कबड्डीसारखा रांगडा खेळ बऱ्यापैकी खेळायचो. नाक्यावर रात्री उशिरापर्यंत उभा राहायचो. त्यामुळे साहित्याशी अगदी दुरान्वयी संबंध यायचा नाही. नाही म्हणायला आमच्या चाळीत बब्ब्या नावाचा तरुण होता. तो गोदरेज कंपनीत चांगल्या पगारावर होता, पण थ्रिल म्हणून कांजूरमार्गच्या हुमा टॉकीजवर तिकीट ब्लॅक करायचा, मारामाऱ्या करायचा. तो भाई होता. मी त्याच्यासोबत असायचो. बब्ब्याला वाचनाची आवड होती, त्याचा उसूल होता. एरियामध्ये लफडी नाही करायची. त्यामुळे तो बाहेर लफडी करायचा आणि घरी परतल्यावर खुर्ची टाकून सुहास शिरवळकर, बाबा कदम वाचत बसायचा. त्याच्यासोबत पुस्तक बदलण्यासाठी लायब्ररीत जाण्यापुरताच माझा काय तो संबंध यायचा. मग बब्ब्याच्या डोक्यात कुदळ घालून त्याचा मर्डर झाला आणि तो संबंधही संपला. पण रात्रंदिवस नाक्यावर उभं राहणं चालूच होतं. रात्री उशिरापर्यंत आणि श्याम बेनेगलच्या आर्ट फिल्मपासून ओशूच्या प्रवचनापर्यंत आणि थापाबाईपासून दाऊदपर्यंत चर्चा करायचो. शेखर सावंत एका हातात जळती सिगरेट आणि दुसऱ्या हातामध्ये पुस्तक घेऊन यायचा. पुस्तकातलं काही सांगत राहायचा. DYFYची मुलं यायची आणि कम्युनिझम सांगत राहायची. या सगळ्यांच्या संगतीत कदाचित घुसळण होत राहिली असावी आणि नेमाडे म्हणतात तसं दिवसभराच्या जगण्याचं हृदयपतन होऊन एक ओळ यावी तशी एक ओळ आली. आम्ही चिल्लर सुट्टे पैसे आणि मी कविता लिहू लागलो. मग मंटो वाचला आणि नाटक आलं. मग कधीतरी कथा. मागे एकदा माझे आवडते लेखक श्रीकांत बोजेवार यांनी विचारलं, एक लेख हवा आहे, 2 दिवसात देशील का? विषय मी का लिहितो. मी म्हटलं हा प्रश्न तर मी खूप वेळा स्वतःला विचारून झालो आहे. लेख 2 तासातही देता येईल. मी का लिहितो या प्रश्नांचं उत्तर देताना मंटो म्हणाला, तो आप पूछ रहे हो की मैं खाना क्यों खाता हूँ. लिहिणं ही मंटोसाठी नैसर्गिक क्रिया होती. माझ्यासाठी ती प्रतिक्षिप्त क्रिया आहे. मी का लिहितो हा प्रश्न मी स्वतःला अनेक वेळा विचारून झाला आहे आणि त्या प्रत्येक वेळेस मला एकच उत्तर मिळाले, त्यांना लिहिता येत नाही म्हणून. मंटो म्हणतो, अफसाना मेरे जेब में पडा रहता है. मला वाटतं कथा आणि त्यातील पात्र माझ्या अवतीभोवती कायम रेंगाळत असतात. माझं लक्ष जावं म्हणून माझा अनुनय करत असतात. माझ्या आत आणि बाहेर सतत गलका करत असतात. कधी माझा अनुनय करतात तर कधी शिवीगाळ करतात. त्यांचे आवाज, बोलणं, रडणं, भेकणं, खिदळणं, विक्षिप्त वागणं मी पाहत असतो. कधी माझ्याही नकळत मी त्यांच्यासारखा वागून पाहत असतो. त्यामुळेच असेल कदाचित त्या त्या पात्रांची भाषा, वागणं, बोलणं, कथात्मक परिसराचे बारीकसारीक तपशील माझ्या कथातून अधिक येतात. त्या कथा दीर्घ होत असाव्यात. आजही मी का लिहितो असा विचार करतो तेव्हा मला अनेक घटना आठवतात. त्यातील 2 घटना. रात्री खूप उशिरा मी लगेच डब्यातून प्रवास करतो. बरं, या डब्यामधून माथाडी कामगार असतात, समोसे विकून परतणारे असतात, केक बिस्किटे विकणारे असतात, बारमधल्या मुलींना सोडायला निघालेले तरुण असतात. पोटातला इवलासा आपण कितीही भरला तरी रोज होणारा जादुई खड्डा भरून काढण्यासाठी शरीरातला घाम आणि मनातला राम विकून परतणारी ही माणसं त्यावेळेस संपूर्ण दिवसाचा लेखाजोखा एकमेकांना सांगत असतात. हा लेखाजोखा म्हणजे त्यांचा लढा असतो, त्या दिवसाचा आणि दुःखाशी, नियतीशी. तो लढा मला जगणं शिकवतो. तो ऐकण्यासाठी मी नेहमी रात्री उशिरा झाल्यावर लगेजमधून प्रवास करतो. एक दिवस असाच उशिरा घरी परतत होतो. दारावर 2 तरुण हलक्या नशेत लटकत होते. एक दुसऱ्याला म्हणाला, सच बोल रहा हूँ भाईजान, मेरे को तो लगा सायरा चाहिए तुम्हारी. पर सोचा ऐसे जगह सायरा कैसे. आणि माझे कान तातडीनं धावत जाऊन त्या 2 तरुणाशेजारी उभे राहिले. पहिला दलाल होता. त्याच्याकडे एक मुलगी आली होती जी दुसऱ्याच्या वगदूसारखीच दिसत होती. तो म्हणा, बहुत रो रही थी घर जाने को. दुसरा क्षणभर गप्प राहिला आणि ठाम आवाजात म्हणाला, कल मैं आता उधर. पागल है क्या, आज तक ऐसी जगह नहीं जाने को बोल रहा था और अब निकला तो निकाते हो गया तो उधर आता. उसको छुड़ाने को पहला म्हणाला, अरे पर आज तक कभी नहीं तुम्हें किसी को छुड़ाने की बात, इसी को क्यों.
दुसरा म्हणाला, क्योंकि वो सायरा जैसी दिखती है, आणि मी हादरलो. कुणीतरी फक्त आपल्या माणसासारखं दिसतंय म्हणून त्याचं दुःखही आपला मांडणारा तो दारूच्या नशेत असलेला तरुण मला इतर न प्यालेल्या लोकांपेक्षा भानावर असलेला वाटला. आणि त्या रात्री मी पहिली कथा लिहिली. मला वाटतं मी ती लिहिली कारण त्या तरुणाला लिहिता येत नव्हतं. दुसरा एक असाच प्रसंग आहे. माझी एक खूप सुंदर मैत्रीण होती. काळासावळा वर्ण, तकतकीत त्वचा, लांबसडक केस, सुडोल शरीर आणि वागण्या बोलण्यात तडफदार. घरच्यांच्या मनाविरुद्ध तिने पळून जाऊन लग्न केलं होतं. मग 1-2 वर्षानंतर मी घरात पुस्तकांचा पसारा मांडून काहीतरी करत असताना दारात एक बाई आली. कळकटलेली साडी, केसांचा वेडावाकडा बॉबकट, पिवळेशार दात, जाड भिंगाचा चष्मा. म्हणाली, किरण कसा आहेस? मी आश्चर्यचकित. कोण आपण? तर म्हणे, अरे ओळखलं नाहीस, मी भारती. आणि मी हादरलो. नंतरचे 2 तास ती एकच विनंती करत होती, मला आय कार्ड बनवून दे. सगळं नेलं रे त्याने. माझ्याकडे आता काहीच नाही. उद्या कोणी विचारलं कशावरून तू भारती तर काय सांगू? काहीतरी पुरावा हवा न जवळ. या घटनेनंतरच्या अस्वस्थतेतून काही कविता लिहिल्या. त्यातली एक, बाई नखं वाढवते आणि आयुष्यभर रंगवत राहते, ती मी लिहिली कारण तिला लिहिता येत नव्हतं. मी एक सांगेन की मी त्यांच्यासाठी जरी लिहित असलो तरी स्वतःसाठी लिहितो, पण स्वतःसाठी लिहित असलो तरी स्वतःसाठी लिहित नाही. लिहिणं ही माझी गरज आहे. नाही लिहिलं तर माझ्या आतली पात्र मला नीट जगू देणार नाहीत. ती सतत मला काही सांगत दाखवत असतात. ते बघ तिकडे, तिकडे बघ काय चाललंय, हे बघ इकडे ती काय करते, तो बघ भिकारी कसा बसलाय, ती वेश्या बघ रस्त्यावर कशी उभा आहे. तुला उभं राहता येईल का तिच्यासारखं? विचार करता येईल का ती होऊन? झोपता येईल तिच्यासारखं? मी नाही लिहिलं तर ही पात्र मला माणसातून उठवतील. अनेक वेळा बायको मला झोपेतून उठवत विचारते, काय बोलताय? झोपेत बहुतेक माझ्या आतली पात्रे बोलत असावीत. झोपेत ती पात्रे किंवा त्यांच्यातला मी शोधत असेन आसपासच्या एखाद्या कृतीचं व घटनेचा आंतरिक संदर्भ. त्या घटनेतले गुंते मला जगवायचे, असं प्राताचं जगणं अनुभवायचे. त्या पात्रांच्या वेदना ते लिहिताना मी जगतो, रडतो, गळाटल्यासारखं पडून राहतो दिवसभर, काही न करता हरल्यासारखं. मला माहीत आहे हे आजारपण आहे माझं. तसंही कवी लेखक असणं कधीही भूषणावं वाटलं नाही मला. तो शापच वाटला सरस्वतीचा, की जा, आजपासून तुझ्या कातडीला निब्बरपणा निघून जाईल. तुला जास्त जाणवत राहील कोणतीही गोष्ट. तुला दिसतंय त्या मागचं जाणवेल, लपलंय ते नेमकं. त्रास होत राहील बारीक बारीक गोष्टीचा. तू कायम अस्वस्थ राहशील कारणाशिवाय. एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, अ लिटल रीडिंग इज ऑल द थेरपी अ पर्सन नीड्स सम टाईम. मला वाटतं माझ्यासाठी लिहिणं ही थेरपी आहे. मी लिहितो कारण तोच एक पर्याय माझ्याकडे आहे स्वतःला बरं करण्याचा. इएल डोटोरो नावाचा लेखक म्हणतो, रायटिंग इज अ सोशली ॲक्सेप्टेड फॉर्म ऑफ स्किझोफेनिया. या वेडेपणातून काही सुलट दिसणाऱ्या गोष्टी लेखकांना उलट दिसू लागतात. त्याचे अन्वय अर्थ तो लावू शकतो. असाच जनावर नसणं आणि माणूस असणं म्हणजे नेमकं काय, हा अर्थ लागलेली ही एक गोष्ट. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा सृष्टीचा नियम आहे. जो बलवान आहे, प्रतिकूल परिस्थितीत तग धरू शकतो, त्यालाच या जगात जगण्याचा अधिकार आहे, असा हा नियम असतो. आपण पाहतो की प्राण्यात बलवान नर म्हाताऱ्याला पळवून कळपाचा ताबा घेतो. जनावरांचे कळप नव्या जन्मलेल्या पिलांना मध्यभागी ठेवत, म्हाताऱ्या आणि आजारी प्राण्यांना मागे ठेवत प्रवास करतात. हेतू असा असतो की एखाद्या हिंस्र प्राण्यानं जर हल्ला केला तर नको असलेल्या प्राण्यांचा आधी बळी जावा. असे प्राणी मागे राहिले तर कळप त्यांना टाकून पुढे निघून जातो. माणसाचं वेगळेपण इथेच आहे. थकलेल्या, आजारी, कमकुवत माणसांना मध्यभागी ठेवत त्यांना जगवण्याचा प्रयत्न करतो तो माणूस, अशी खरे तर माणूसपणाची व्याख्या आहे. आपण पाहतो की अशा कमकुवत, आजारी, पिचलेल्या लोकांना संपवण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. या तिसऱ्या डोळ्यामधील कथा या अशा संपलेल्या लोकांच्या आहेत. तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांचं बळ पाठोंगळीस घेऊन मी हा प्रवास करतो आहे. या प्रवासात असेच पाठीशी राहा, ही याचना.